नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे शॉर्ट ट्रिक वाला. बघा, पोलीस भरतीसाठी नवनवीन घटक आपण घेऊन येत असतो. त्याचप्रमाणे आज तुमच्यासाठी आपण एक नवीन घटक घेऊन आलोय, मिश्रण नावाचा. जास्त करून मुलं हा घटक बेसिक मेथडने सोडत असतात. आपण हा घटक शॉर्ट ट्रिक मेथडने कमीत कमी वेळामध्ये कसं सोडवायचं आहे बघा. मिश्रण 55 लिटर मिश्रणात दूध व पाणी यांचे गुणोत्तर 8:3 आहे. तर त्यात किती लिटर दूध ओतावे म्हणजे दूध व पाणी यांचे गुणोत्तर 4:1 होईल. ऑप्शन दिलेत बघा तुम्हाला. पहिला ऑप्शन आहे 30 लिटर, दुसरा ऑप्शन आहे 20 लिटर, तिसरा ऑप्शन आहे 40 लिटर, चौथा ऑप्शन आहे 50 लिटर. बघा रे काय दिले. आपण हे गणित सोडवतोय शॉर्ट ट्रिक मेथडने. शॉर्ट ट्रिक मेथड बघा, 55 लिटरचं मिश्रण आहे. मी बघा इथं 55 लिटर लिहितोय. तुम्हाला दिले दूध आणि पाणी. बघा, दूध आणि काय दिलं रे, पाणी. बघा, 55 लिटरचं मिश्रण आहे. 55 लिटर, त्यामध्ये काय आहे, दूध व पाणी आहे. बघा, इथं मी दूध लिहिलंय, इथं पाणी लिहिलंय. किती दुधाचा आणि पाण्याचा रेशो? 8:3. तर बघा इथं 8:3 लिहिलंय. पुढे ते काय म्हणताय, तर त्यात किती लिटर दूध ओतावे. बघा, त्यामध्ये किती लिटर दूध ओतावे म्हणजे दूध व पाणी यांचे गुणोत्तर 4:1 होईल. बघा, त्यांचं गुणोत्तर किती झालं पाहिजे? 4:1. आता बघा, इथं 55 लिटर मिश्रण आहे आणि इथला रेशो पण तुम्हाला माहिती आहे, 8:3. जर या दोघांची बेरीज केली, 8 आणि 3 यांची दोघांची बेरीज केली तर होते 11. मी याला 11ने भाग देतो. बघा, 11 एका 11, 11 5 55. माझ्या एका भागाची व्हॅल्यू किती आली? 5. तर काय करणार मी? 8 गुणिले 5 करणार. 8 गुणिले 5 केलं तर किती होणार? 40. आणि 5 गुणिले 3 केलं, 3 वाचे किती होणार आहे? 15. याचा अर्थ काय, त्या मिश्रणामध्ये 40 लिटर दूध आहे व पाणी किती लिटर आहे? 15 लिटर आहे. मग मला सांगा, आपण या मिश्रणामध्ये काय टाकतोय? दूध टाकतोय, म्हणजे दुधाची क्वांटिटी वाढेल आणि पाणी पहिल्या मिश्रणामध्ये 15 लिटर होतं, तर नंतरच्या मिश्रणामध्ये पण किती लिटर पाहिजे? 15 लिटर पाहिजे. मग मला सांगा, पहिलं पाणी किती लिटर आहे? 15 लिटर. इथं बघा, ही रेशो किती आहे? 1. आपण टाकतोय दूध, म्हणजे जे टाकतोय त्याच्या विरुद्ध असणारा घटक काय पाहिजे? सारखा पाहिजे. मला सांगा, 1 ला कितीने गुणावे म्हणजे 15 येईल? तर 1 ला 15 ने गुणावे म्हणजे 15 येईल. तुम्हाला माहिती आहे, जर या रेशोला 15 ने गुणलं तर याला पण किती गुणावं लागेल रे? 15 ने गुणावं लागेल. मग बघा, इथं बघा, 15 चोक 60 झालं. 15 चोक किती झालं? 60. इथं काय झालं रे? 15 1 15. म्हणजे याचा अर्थ काय, पहिल्यांदा पण पाणी 15 लिटर होतं, आता पण पाणी किती लिटर आहे? 15. चेंजेस कशामध्ये होणार आहे? दुधामध्ये. पहिले दूध किती लिटर होतं? 40 लिटर. आता दूध किती लिटर झालं रे? 60 लिटर. म्हणजे तुमचं दूध कितीने वाढलं रे? 20 लिटरने वाढले. आणि तुम्हाला तेच विचारलंय, दूध आणि पाण्याचा गुण 4:1 होईल, तर त्यामध्ये किती लिटर दूध ओतलं पाहिजे? तर बघा, पहिलं 40 लिटर होतं, आता किती लिटर झालंय? 60. तर किती लिटर ओतलं पाहिजे? 20 लिटर. म्हणजे तुमचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक 2, 20 लिटर दूध ओतावे. अशाच प्रकारचा पुढील प्रश्न बघूयात आपण. 52 लिटर मिश्रणात दूध व पाणी यांचे गुणोत्तर 9:4 आहे. तर त्यात किती लिटर दूध ओतावे म्हणजे दूध व पाणी यांचे गुणोत्तर 3:1 होईल. बघा, मागचं उदाहरण आपण ज्या शॉर्ट ट्रिक मेथडने सोडवलंय, त्याच शॉर्ट ट्रिक मेथडने हे गणित सोडवणार आहे. बघा, डायरेक्टली मी शॉर्ट ट्रिक मेथड वापरतोय. शॉर्ट ट्रिक मेथड. शॉर्ट ट्रिक मेथड काय सांगितलं तुम्हाला? 52 लिटरचं मिश्रण आहे. तर बघा, इथं दूध आणि काय आहे रे? पाणी. टोटल मिश्रण आहे तुमचं किती लिटरचं? 52 लिटरचं. तर बघा, इथं 52 लिटर लिहितोय मी. 52 लिटर. ते काय म्हणताय, त्यांचा रेशो काय? दूध आणि पाण्याचा 9:4 आहे. 9:4 लिहिलं. काय ओतताय? दूध ओतताय, दूध टाकताय. मग ओतावे म्हणजे दूध व पाणी यांचे गुणोत्तर काय व्हायला पाहिजे? 3 काय व्हायला पाहिजे? 1 व्हायला पाहिजे. मी तुम्हाला सांगितलंय, ते सरळ बेरीज करून टाका. 9 आणि 4 याची बेरीज केली तर 13 होणार आहे. 13 ने इथं भाग द्या. 13 1 13. 13 चोक किती रे? 52. एक भाग किती आला तुमचा? 4.
मग काय करायचं, 4 ह्या 9 ला गुणायचं, 9 चोक किती होणार आहे 36, आणि ह्या 4 ला गुणायचं, 4 चोक किती होणार आहे 16. आपण काय टाकतोय याच्यामध्ये, दूध. दूध टाकतोय तर काय सारखं पाहिजे, पाणी सारखं पाहिजे. मग बघा इथं पाणी किती लिटर आहे, 16 लिटर. तर याला 16 लिटर बनवण्यासाठी मला कितने गुणावं लागेल, 16 ने. याला जर 16 ने गुणलं तर याला पण कितने गुणावं लागेल, 16. बघा हे काय होणार, 16 त्रिक किती होणार आहे 48, आणि हे 16 लिटर, 16 एक 16 होणार आहे. बघा इथं पाणी पहिलं पण 16 होतं, आता पण 16 आहे. चेंजेस कशामध्ये होणार आहे, पहिले दूध किती लिटर होतं, 36 लिटर दूध होतं, आता किती लिटर दूध झालंय रे, 48 लिटर दूध झालं आहे. किती लिटर दूध झालं आहे, 48. मग सोपं आहे, पहिल्यांदा तुमचं 36 होतं, आता किती झालंय 48 झालंय. म्हणजे बघा 48 मधून 36 गेलं, तुमचं किती लिटर दूध वाढले रे, 12 लिटर. याचा अर्थ काय, तुम्ही किती लिटर दूध टाकले, 12 लिटर. या प्रश्नाचं उत्तर असेल तुमचं 12 लिटर दूध होतावे. म्हणजे यांचे गुणोत्तर किती होईल, 3:1 होईल. अत्यंत कमी वेळामध्ये सुटतंय गणित बघा. अशाच प्रकारे पुढील उदाहरण, 75 लिटर मिश्रणात दूध व पाणी यांचे गुणोत्तर 11:4 आहे. तर त्यात किती लिटर पाणी ओतावे. मागच्या उदाहरणामध्ये बघा काय होतं रे, दूध ओतावे, आता काय ओतताय ते, पाणी ओतावे. म्हणजे दूध व पाणी यांचे गुणोत्तर 5:3 होईल. एकदम सोपं उदाहरण आहे बघा. शॉर्ट ट्रिक मेथड वापरा, शॉर्ट ट्रिक मेथड वापरा, अत्यंत कमी वेळामध्ये तुमचं गणित सुटणार आहे. बघा 75 लिटर मिश्रण आहे, कसलं मिश्रण आहे रे, दूध आहे आणि काय आहे रे, पाणी आहे. दूध आहे आणि पाणी आहे. किती लिटर आहे, 75 लिटर. किती लिटर आहे, 75 लिटर. ते काय म्हणताय, यांचा रेशो दिलाय तुम्हाला उदाहरणामध्ये 11:4 दिलाय. तर बघा 11:4. ते काय म्हणताय, किती लिटर पाणी ओतावे. आता मागच्या उदाहरणामध्ये ते काय टाकायचे, दूध टाकायचे. आता काय होताय, पाणी ओतताय. पाणी ओतावे म्हणजे दूध व पाणी यांचे गुणोत्तर किती झालं पाहिजे, 5:3 झालं पाहिजे. किती झालं पाहिजे, 5:3 झालं पाहिजे. एकदम सोपं. बघा 11 आणि 4 ची बेरीज करा, किती होते रे, 11 आणि 4 बेरीज 15, 15 एक 15, 15 5 किती रे 75. इथे किती आले 5, याला गुणून टाका. 11 5 किती झालं रे 55, 4 पंचे किती होणार 20. म्हणजे याचा अर्थ काय, दूध 55 लिटर आहे आणि पाणी किती लिटर आहे, त्या मिश्रणामध्ये 20 लिटर आहे. दोघांची बेरीज करून बघा 75 लिटर. आता काय टाकता बघा, मी सांगेल तुम्हाला, जे टाकताय त्याच्या विरुद्ध घटक काय पाहिजे, सेम पाहिजे. आता मागच्या उदाहरणामध्ये त्यांनी दूध टाकलं होतं म्हणून आपण पाणी सेम केलं होतं. आता ते काय टाकताय, पाणी टाकताय, आपल्याला काय सेम करावं लागेल, दूध सारखं करून घ्यावं लागेल. बघा इथे दूध किती लिटर आहे, 55 लिटर. रेशो मध्ये किती आहे 5. 5 ला कितीने गुणू म्हणजे 55 होईल. 5 ला 11 ने गुणावं लागेल तेव्हा किती होईल 55. बघा मग याला 11 ने गुणलं तर याला पण किती गुणावं लागेल 11 ने. हे 11 तरी किती झालं रे 33. किती झालं 33. म्हणजे बघा दूध सेम झालं. दूध पहिल्यांदा पण 55 लिटर होतं, आता पण किती लिटर आहे 55 लिटर. इथं पाणी बघा पहिले किती होतं 20 लिटर, आता पाणी किती लिटर झालं 33 लिटर. याचा अर्थ पाणी किती लिटरने वाढलंय, तर पाणी वाढले 13 लिटरने. तुमच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे 13 लिटर. आता ऑप्शन क्रमांक 1 बघा 12 लिटर, 15 लिटर. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे 13 लिटर. ऑप्शन क्रमांक किती असेल 3 हे तुमच्या प्रश्नाचं काय असेल उत्तर. बघा किती कमी वेळेमध्ये आपण हे गणित सोडवतोय. शॉर्ट ट्रिक मेथड वापरली पेपरला तुम्ही तर अत्यंत कमी वेळामध्ये गणित सोडवणार आहे.